काँग्रेसचे प्रशांतजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत। काल संध्याकाळी अत्यंत दडपशाहीचा वापर करून या ठिकाणी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्वे केजरीवाल साहेब यांना ईडीच्या खोट्या आरोपामध्ये अडकवून अत्यंत वाईट पद्धतीनं ती अटक करण्यात आलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत। भाजप सरकार हे दडपशाहीचं सरकार असून दडपशाहीच्या पद्धतीनं सर्व आम आदमी पार्टीला तसेच राज्यातील विरोधी पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर दडपशाहीचा अवलंब करून ते दाबण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु एक केजरीवालला दाबून असे आम्ही हजारो केजरीवाल आहे हे ते सगळ्यांना कसे दाबू शकणार आहे। जो माणूस एका मोठ्या नोकरीचं सोडून समाजसेवेचं व्रत घेऊन संविधान वाचवण्यासाठी एक राजकीय पक्ष स्थापन करून आज 10 वर्षामध्ये अत्यंत भराटीला आलेला पक्ष हा त्याची दडपशाही करण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत आहे। फक्त आणि फक्त या भारतातल्या पहिली घटना आहे की निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणुकी जाहीर झाल्यामुळे त्यांना केजरीवाल साहेबांची अत्यंत भीती वाटायला लागलेली आहे आणि ती साहजिकच आहे। कारण दिल्लीसारख्या ठिकाणी मोठा प्रस्ताव असल्यामुळे काँग्रेसचे तिथे पिछेहाट झाली। त्यानंतर मोदी सरकारचा एकही उमेदवार तिथे निवडून आला नाही। तरी सुद्धा आज पंजाब आणि दिल्लीमध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं काम करत असताना या कामाची पावती जनतेनं त्यांना दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे। लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अटक झालेली आहे। हा सूडबुद्धीचा प्रकार आहे असंच आम्ही म्हणणार आहोत। जर त्यांना तात्काळ मुक्त करले नाही तर पूर्ण भारतामध्ये अत्यंत तीव्र अशी संतापाची लाट निर्माण होणार आहे आणि त्या लाटेतून जनजीवन विस्कळीत होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे तात्काळ त्यांना मुक्त करावं अशी आमची इच्छा आहे आणि आमची आव्हान आहे। धन्यवाद। मी संजय चव्हाण, जिल्हा संघटक संभाजीनगर। आज देशाचे सगळ्यात मोठा पक्ष ज्याची भीती भाजपने घेतलेली आहे, मोदी शहाला जी भीती आहे, असे आमचे अरविंद केजरीवालजी यांना बेकायदेशीरित्या रात्री अटक केली। वास्तविक पाहता सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट होतं। कोर्टाने त्यांना 21 एप्रिल तारीख दिली होती, तरी सुद्धा रातोरात विचार करून आणि मोदी शहाचे फोनाफोनी करून त्यांना रात्री अटक केलेली आहे। या अटकेचा आम आदमी पक्ष संभाजीनगर हा निषेध करतो। मोदी शहाला हे माहिती आहे की जर केजरीवाल साहेबांना अटक केलं नाही तर आपले बरेचसे सीट पडणार आहे। त्यांना एकमेव भीती केजरीवाल साहेबांची आहे। स्वच्छ चरित्रवान असलेला नेता आमचा यांनी त्यांची गैरचापी करण्याचा प्रयत्न केला आणि आम आदमी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहे। आम आदमी पक्ष याचा निषेध करतो। लवकरात लवकर केजरीवाल साहेबांना मुक्त नाही केलं तर जनआंदोलन उभं करू। याचे परिणाम मोदी शहा सरकारला भोगावे लागतील असं मी नमूद करतो। यांचा घ्या 2014 पासून या भारतामध्ये टोटल लोकशाही संपवण्यात आलेली, हुकुमशाही पद्धतीने ते सर्व कार्यक्रम चालू आहे। पहिले काँग्रेस झालं, राष्ट्रवादी झालं, आता आपचं तुम्ही बघताय वेळोवेळी जे तुम्हाला डोळेजड होत आहे त्यांना तुम्ही ईडी म्हणा, सीबीआय म्हणा, त्या प्रकारे तुम्ही त्यांच्यावर धाड टाकून त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्यावर तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात। आज तुम्ही काल बघितलं आपचे सर्व जे एक IAS अधिकारी असून गोरगरीब जनतेसाठी त्यांनी एक चांगलं सरकार बनवलं दिल्लीचं, तिथं सर्व मुक्त ते देत आहे, ते त्यांना सहन होत नाहीये। उद्या चालून ते आपल्याला आणखी जड होतील किंवा आपले विरोधी पक्ष आणखी स्ट्रॉंग होईल हे बीजेपीला माहीत असताना त्यांनी त्यामुळे सदबुद्धीने त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली। याचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारचा निषेध करतो।